नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीचं जानेवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतर आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं जानेवारी 2024 करताचा राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीबद्दल. सर्वात पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत कन्या राशीचं म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये हा वक्री होता. दिनांक 2 जानेवारी नंतर तो मार्गस्थ होतो आहे आणि 8 जानेवारी नंतर तो तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतो आहे आणि जो अष्टमेश आहे मंगळ, जो की संपूर्ण महिना तुमच्या चतुर्थात भ्रमण करताना अष्टमामध्ये गुरु आहे आणि जो गुरु वक्री येतो तो आता मार्गस्थ सुद्धा झालेला आहे. तर एकत्रित या सर्वांचा विचार करायचा झाला तर साधारणतः गेल्या तुम्ही 1-1.5 महिन्यामध्ये बघितलेलं असेल की खूप स्ट्रेस टेन्शन मध्ये तुम्ही गेलेला होता. धावपळ सुद्धा झालेली होती, गोष्टी सुद्धा व्यवस्थित होत नव्हत्या, बऱ्याच वेळा तुमचे निर्णय सुद्धा चुकीचे ठरले होते. त्याचमुळे स्ट्रेस एवढ्या प्रमाणात आला होता की काही वेळेस आपण ब्लँक झालो, काहीच सुचत नाही, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव गेल्या साधारण 15 दिवसामध्ये तुम्ही घेतलेले असेल. तर साधारणतः हळूहळू तुमची जी राशी आहे ती या मानसिकतेतून बाहेर पडते आहे. लक्षात घ्या, तुमच्या राशीबद्दल विशेष सांगायचं झालं तर तुमची राशी बुद्धिमान आहे, ग्रास्पिंग खूप चांगली आहे, बोलण्यात चांगलं कंट्रोल आहे, दुनियादारी ज्याला काय म्हणतात ते चांगलं ठाऊक आहे, प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. मात्र ज्या वेळेस स्ट्रेस येतो त्यावेळेस तुम्ही बऱ्याच प्रमाणात त्याच्या आधी होऊन जाता आणि थोडंसं तुमची मानसिकता किंवा जो कॉन्फिडन्स मध्ये हा थोडासा कमी होतो आणि त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम तुमच्या शारीरिक सुद्धा जाणवायला लागतो आणि तसाच अनुभव तुम्ही साधारण डिसेंबर मध्ये घेतलेला असेल. या महिन्यामध्ये काळजी करू नका, या महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मार्गी लागतील, त्याच्यामुळे तसं काय स्ट्रेस घेऊ नका. मात्र या महिन्यामध्ये सुद्धा सांगायचं झालं तर काही गोष्टी पूर्णपणे तुमची पत्रिका अगदी व्यवस्थित चालेल असं काही नाही, मात्र बऱ्याच प्रमाणात गोष्टी मार्गी लागतील. छोटे मोठे त्रास किंवा स्ट्रेस टेन्शन आले तरी काळजी करू नका, ते दूर होणार आहे. त्याच्यामुळे फारसा काही त्याचा विचार करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक जे सौख्य आहे, तुमचं फायनान्शियल स्टेटस नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्वपूर्ण ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्र जो ग्रह आहे हा तुमचा भाग्येश पण आहे, तुमचा धनेश पण आहे, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आणि 19 तारखेनंतर हा तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार. अतिशय महत्वपूर्ण असा ग्रह आहे. तर साधारणतः गेल्या महिन्यापेक्षा जर तुम्ही या महिन्याचा जर का विचार केला तर तुम्हाला आर्थिक स्तरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे जातील. तुमचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, आता तो मार्गी सुद्धा झालेला आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर साधारण थोडीशी काळजी घ्या. लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करत असाल तर नीट विचारपूर्वक करा. लॉंग टर्म मध्ये सुद्धा थोडाफार लगेचच्या लगेच फायदा देतील असा काही गोष्टी होणार नाही. त्याच्यामुळे नीट विचार करा. अर्थात विचार कसा करायचा हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, मात्र भावनेच्या आहारी जाऊ नका, कारण तुमची जी राशी आहे थोडीशी भावुक सुद्धा आहे. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर साधारण गेल्या 1-1.5 महिन्याचा विचार केला तर हे जे संपूर्ण म्हणजे आर्थिक संदर्भात सुद्धा तुम्ही हळूहळू तुमची जी रास आहे ती स्थावर होणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल, म्हणजे घरातल्या मंडळी, घरातल्या व्यक्ती, फॅमिली हॅपीनेस हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा जो चतुर्थ आहे गुरु हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जो अष्टमेश आहे मंगळ तो तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो. म्हणजे अन्योन्य योग आहे दोन्ही राशींच्या स्वामींचा, गुरु आणि मंगळाचा. याचप्रमाणे इथे चतुर्थ जर का तुम्ही बघितलं तर रवी आहे, मंगळ आहे, गुरु आणि शुक्र आहे, बुध आणि शुक्र आहे आणि हे बरेचसे ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये आहेत. लक्षात घ्या, पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळ जो आहे हा तुमच्या राशीचा नंबर 1 चा शत्रुग्रह. मुळात तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध याचा तो शत्रुग्रह आहे आणि तुमच्या राशीकरता सुद्धा तो अशुभ आहे आणि जो रवी आहे हा रवी सुद्धा तुमचा वेश आहे. तर हे दोन्ही जे ग्रह आहेत हे दोन्ही ग्रह तुमच्या चतुर्थात भ्रमण करणार आहे. त्याबरोबर बुध आणि शुक्र सुद्धा आहे. त्याचा अर्थ हाच की घरातलं जे वातावरण असेल ते काही नीटसं नसेल, ते काही व्यवस्थित नसेल, छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, घरातलं वातावरण थोडंसं ताबदायक ज्याला म्हणतो असा प्रकार थोडासा राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे थोड्याशा गोष्टी होणार. कारण तुमची जी राशी मग सांगितलं पॉझिटिव्ह आहे, प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे, व्यवस्थित झाली पाहिजे आणि याकरता तुम्ही लागणारी सगळ्या गोष्टी करतात. बऱ्याच वेळा त्या गोष्टी होतही नाही आणि मग त्यावेळेला तुम्ही ब्लँक होणे किंवा स्ट्रेस आणि टेन्शन असे प्रकार सुरू होतात.
तर साधारण या महिन्यामध्ये तुम्हाला घरचं जे वातावरण आहे त्या संदर्भात अशा काही गोष्टी जाणवतील की घरातल्या व्यक्ती बरोबर समजून घेत नाहीत तुम्हाला, घरातलं वातावरण व्यवस्थित नाही, अशा प्रकारचे काही टेन्शन आहे, काळजी करू नका, या सुद्धा गोष्टी मार्गी लागणार आहेत. तर या महिन्यामध्ये थोडंसं जे घरातला जो फ्रंट असेल म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींना अशा प्रकारचे काही त्रास तुम्हाला जाणवू शकतील, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत लव्ह लाईफ बद्दल. तुमचं लव्ह लाईफ जे आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. रिलेशनशिप त्याला म्हणतात आजकालच्या नवीन भाषेमध्ये. तर तुमचा जो पंचमेश आहे शनी, हा शनी तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. तर लक्षात घ्या, तुमचे जे जोडीदार असतील त्यांच्याबरोबर जे म्हणजे तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध असं व्यवस्थित राहील. मात्र 17-18 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, अगदी छोट्या मोठ्या. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. तर तुमचं जे रिलेशनशिप ते काही प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. पण 16-17 तारखेनंतर या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत म्हणजेच कन्या राशीच्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 18-19 तारखेनंतर आरोग्याच्या संदर्भात छोटे मोठे जरी त्रास आले तरी डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी संपूर्णपणे थोडंसं झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे, कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणं हे थोडंसं कठीण दिसतं आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल किंवा वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मार्गी झालेला आहे. जरी तो 8व्या स्थानात असेल, 8म स्थानात असेल तरी तो मार्गस्थ झालेला आहे. गेल्या 3-4 महिन्यात तुम्ही बघितलेलं असेल की वैवाहिक जोडीदारावर नातेसंबंध काही ठीक नव्हते, वैचारिक जी एक समानता लागते, एक वाक्यता लागते, ती काही जुळून येत नव्हती. डिफरन्स ऑफ ओपिनियन, वादविवाद किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी होत होत्या. या महिन्यामध्ये ते बऱ्याच प्रमाणात कमी होईल. मी असं नाही म्हणणार की बऱ्याच म्हणजे संपूर्ण काय अगदी वेल अँड गुड होईल तसं नाही, परंतु बऱ्याच गोष्टी म्हणजे सोचण्या इतपत तरी त्या गोष्टी होतील. म्हणजे जर का तुम्ही तुलना केली तर तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवेल की या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याचशा नीटशा होत्या. तर त्या अन्वयाने जर विचार करायचा झाला तर वैवाहिक जीवन हे तुमचं बऱ्याच प्रमाणात नॉर्मल राहील, त्याच्याबद्दल काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं करिअर आहे, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो दशमेश आहे, कर्मेश ज्याला आपण म्हणतो, तो बुध तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, वक्री आहे. 2 तारखेनंतर मार्गी होणार आणि 8 तारखेनंतर चतुर्थात भ्रमण करणार आहे. तर साधारण डिसेंबर महिन्यामध्ये तुमची धावपळ प्रचंड प्रमाणात झालेली होती. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात किंवा कागदोपत्री व्यवहार त्यात गफलत होणं, गोष्टी वेगळ्या प्रकारे पुढे येणं, त्याचमुळे तुमच्या वयापेक्षा जी लहान माणसं आहेत वयाने किंवा हुद्द्याने सुद्धा त्यांच्यावर सुद्धा वादविवादाचे प्रसंग वगैरे अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या असतील डिसेंबर महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये त्याच्यातून तुम्ही बाहेर पडता साधारण 4-5 दिवसांनंतरच, म्हणजेच जानेवारीच्या 4-5 तारखेनंतरच तुम्हाला जाणवायला लागेल की गोष्टी रुळावर येतात, गोष्टी थोड्याशा नॉर्मल येतात. म्हणजे ज्याला आपण मानसिक त्रास जे काही आपण सुरुवातीला बघितलं ते या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात तुमचे सॉर्ट आउट होतात, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण विचार करणार आहोत जे आस्पेक्ट्स आहेत किंवा ग्रह योग आहेत त्याचे जे परिणाम हे नेमके कशा प्रकारचे मिळतील, कुठल्या स्वरूपाचे मिळतील, कुठल्या क्षेत्रामध्ये मिळतील. जसं की दिनांक 1 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याबरोबर तुमच्या तृतीय स्थानावर जो शुक्र आहे हा केंद्र योग करणार आहे. तुमचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्या संदर्भात काळजी घ्या. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता जास्त राहील. त्याचप्रमाणे या दरम्यान म्हणजेच 31-1-2 या तारखेदरम्यान जर तुमचं फिरणं वगैरे होत असेल तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य संदर्भातले काही त्रास डोकं ओव्हर करू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र होणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतात तुमच्यापेक्षा वयाने लहान त्यांच्याबरोबर मिसअंडरस्टँडिंग होईल, काही वादविवाद वगैरे छोटे मोठे असतील पण ते तसे जाणवू शकतील. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आणि जो रवी तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. हा जो त्रिकोण योग आहे त्रिकोण योग महत्वपूर्ण राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्वपूर्ण गोष्टी घडामोडी या दरम्यान समजू शकतील. याचप्रमाणे घराच्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिनांक 10 तारखेला शनी आणि मंगळाचा लाभ योग होणार आहे. शनी जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो, जो मंगळ तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारची ही गोष्ट राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात दृढवत होतील. दिनांक 12 तारखेला गुरु आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करतोय आणि मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो आहे गुरु तुमच्या चतुर्थेश आहे, सप्तमेश आहे आणि जो मंगळ अष्टमेश आणि तृतीयेश आहे. खास करून तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्याच्यापुढे बाहेर फिरण्यात जाण्याचे संभवतं. तुमच्या दोघांमध्ये जी हार्मनी आहे ती सुद्धा खूपच चांगल्या प्रकारची संभवते. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. याचप्रमाणे
नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या संदर्भातले काही नवीन काही गोष्टी तुम्हाला करायच्या झाल्या, म्हणजे नवीन घर घेणं, घर रिनोव्हेट करणं, घराच्या संदर्भात काही कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भातले निर्णय घ्यायचे असतील या दरम्यान तुम्ही घेऊ शकता दिनांक 19 तारखेला. आणि याच दिवशी नेपच्यून आणि शुक्राचा केंद्र योग सुद्धा होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात आणि शुक्र जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, त्यांच्यावर तुमचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग अशा काही गोष्टी होऊ शकतात. आता या सगळ्या गोष्टी तात्कालिक आहेत, लक्षात घ्या. 1-2 दिवसापर्यंत तसा प्रभाव जाणवतो, परंतु ते लक्षात मात्र राहतात. याचप्रमाणे 27 तारखेला मंगळ आणि बुधाची युती आहे, ही थोडीशी स्पेशल आहे. जसं मी सुरुवातीपासून सांगतो की मंगळ जो आहे हा तुमच्या राशीचा नंबर 1 चा अशुभ ग्रह आहे. त्याची युती तुमच्याच राशीचा स्वामी बुध याच्यावर चतुर्थात होणार आहे. म्हणजे घरातल्या व्यक्तींवर काहीतरी कडाक्याचा काहीतरी होऊ शकेल. तर इथे थोडंसं लक्ष द्या. अर्थात ही गोष्ट जास्त काही वाढणार नाही, परंतु जसं मी सांगतो की तुमची जी रास आहे छोट्या मोठ्या ताणाने सुद्धा लवकर स्ट्रेसमध्ये येतं, तर तसा प्रकारचा काही अनुभव या 1-2 दिवसात जाणवू शकेल, खास करून 19, 18 आणि 19 तारखेला. याचप्रमाणे 27 तारखेला याचप्रमाणे 27 तारखेला ते 26 आणि 27 तारखेला घरातल्या व्यक्ती म्हणजे नातेसंबंधावर थोडंसं वेगळा अनुभव अशा प्रकारे तुम्हाला जाणवेल. दिनांक 28 तारखे थोडीशी खास आहे. 28 तारखेला हर्षल आणि बुधाचा त्रिकोणी योग होणार आहे. गुरु आणि शुक्राचा त्रिकोणी योग होणार आहे. त्याचप्रमाणे शनी आणि शुक्राचा लाभ योग सुद्धा होणार आहे. बुध आणि हर्षाचा जो त्रिकोणी योग तो तुम्हाला चांगल्या काहीतरी आयडियाज वगैरे देईल. म्हणजे घरातले जे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आलेले आहेत, ज्या काय प्रत्येकाच्या काय अपेक्षा असतील, एक्सपेक्टेशन असतील, जे काय गोष्टी चालल्या त्याबद्दल काही नवीन तुमच्या मनामध्ये युक्ती येऊ शकेल, काही नवीन आयडियाज येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा जो त्रिकोणी योग तो सुद्धा खूप महत्वपूर्ण राहील. तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील, ही गोष्ट खूप महत्वपूर्ण आहे. तुमचं जे वैवाहिक जोडीदार असेल त्याच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो, किंवा तुमच्या दोघांमध्ये जी अंडरस्टँडिंग आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. याचप्रमाणे गुरु आणि शुक्राचा सुद्धा लाभ योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या पंचमात, शनी जो की तुमच्या षष्ठात भ्रमण करतो, दोघांचा लाभ योग होणार आहे. तर एकंदरीत आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ या दरम्यान होऊ शकतील. अर्थात फार कमी प्रमाणात, कारण शुक्र चतुर्थात असेल, शनी षष्ठात असेल, तर साधारणतः चतुर्थ आणि षष्ठ स्थान हे लाभाच्या दृष्टीने तेवढं महत्वाचं होत नाही. परंतु काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो की सहजपणे लाभ म्हणजे नुसतं पैसा असं धरून चालू नका. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला हर्षल आणि मंगळाचा सुद्धा त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो हर्ष आहे तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोणी योग होणार आहे. इझी मनी ज्याला आपण म्हणतो, सहज पैसे मिळणं, अशा प्रकारचे काय अनुभव येतील. म्हणजे अशा गोष्टी की ज्याच्याबद्दल तुम्ही जास्त अपेक्षा केली नव्हती, किंवा काही गोष्टी अगदी सहजपणे घडून येतील, अशा प्रकारचे काही तुम्हाला अनुभव दिनांक 29 तारखेला येणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या जी आहे ती मकर राशी तुमच्या 5व्या सणामध्ये होणार आहे. इथे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत, म्हणजेच आता ही जी अमावस्या आहे ती 11 तारखेला होणार आहे. तर साधारणतः गर्भवती महिला आहेत कन्या राशीची, त्यांनी 10-11-12 या दरम्यान आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात काही त्रास डोकंवर काढलं तर लगेच त्याच्याचे डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण महिन्यामध्ये काही त्रास होईल, तशी काय काळजी करू नका. याचप्रमाणे 25 तारीख आहे ती सुद्धा स्पेशल आहे. 25 तारखेला पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेलाच गुरु पुरुषामृत योग सुद्धा आहे. साधारणतः पौर्णिमेला चंद्राचं बळ खूप चांगलं असेल, त्यामध्ये गुरु पुरुषामृत योग म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणतो तसा प्रकार राहील. तर या दिवशी तुम्हाला जे काही नवीन काही खरेदी करायचं असेल, म्हणजे सोनं चांदी किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी खरेदी करायच्या असेल, किंवा काही नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर हा जो गुरु पुरुषामृत योग आहे दिनांक 25 जानेवारीला होणारा, हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. त्यामध्ये त्या दिवशी केलेली गुंतवणूक ही तुमच्यासाठी लाभदायी होईल. त्या दिवशी घेतलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूचा संपूर्ण भोग तुम्हाला घेता येईल. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं 2024 जानेवारीचं संपूर्ण राशीफळ. अर्थात जानेवारीचा महिना म्हणजे इंग्रजी वर्ष चालू होत आहे. तुम्हा सर्वांना मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.